श्री स्वामी समर्थ सगळ्यांना नमस्कार मंडळी. आज मी तुमच्यासाठी नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे. कुठेही व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत बघा मंडळी. ही आहे सुरण. इथे मी पाव किलो घेतलेले आहे. इथे आहो मला इथे हेल्प करत आहेत. त्यांनी हाताला तेल लावून घेतलेलं आहे आणि सुरण कट करायच्या आधी हाताला तेल लावा, नाही तर हाताला खास सुटते. छान असं क्यूब्समध्ये मला सुरण कट करून दिलेलं आहे आणि कधीपासून त्यांची इच्छा होती सुरणची भाजी खाण्याची. फायनली आज मी सुरणची भाजी बनवलेली आहे आणि मी पण फर्स्ट टाइम बनवते आहे सुरणची भाजी. इथे मी पाणी घातलेले आहे, हळद घातलेली आहे, मीठ घातलेलं आहे, अर्ध्या लिंबाचा रस घालायचा आहे आपल्याला. कुकरला 2 शिट्या करून घ्यायच्या आहेत आणि भरपूर पौष्टिक आहे मंडळी सुरणची भाजी. आठवड्यातून एकदा तरी खाल्लीच पाहिजे. भरपूर प्रमाणामध्ये विटॅमिन असतं, त्याच्यामध्ये कॅल्शियम असतं, त्यामुळे खूपच पौष्टिक असते मंडळी. एकदा तरी खाल्लीच पाहिजे. तुम्ही हे ट्राय करून बघा. आता आपलं सुरण छान असं शिजलेलं आहे. तेल ठेवलेलं आहे मी कढईमध्ये गरम करण्यासाठी आणि पाणी पूर्ण नितळून घेतलेलं आहे चाळणीमध्ये सुरण काढून. आता आपण सुरण घालायचं आहे कढईमध्ये. छान असं फ्राय करायचं आहे. गॅसची फ्लेम आपल्याला एकदम स्लो ठेवायची आहे आणि मंद आचेवरती आपल्याला हे सुरण फ्राय करून घ्यायचं आहे. गॅस फास्ट केला की आतमधून कच्चं राहील सुरण आणि वरतून कलर पटकन येतो सुरणला. हे बघा सुरण आपलं फ्राय करून झालेलं आहे. छान असं गोल्डन रंग आलेला आहे त्याला. आता आपण हे प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे सुरण. तर तुम्हाला कशी वाटते माझी रेसिपी? आवडली तर लाईक करा मंडळी. अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. हे बघा काढून घेतलेलं आहे सुरण मी. छान असा गोल्डन रंग आलेला आहे. त्याच तेलामध्ये मी इथे कांदा फ्राय करून घेणार आहे. इथे मी 3 कांदे बारीक चॉप करून घेतलेले आहेत आणि मी त्याच्यामध्ये आता हिरवी मिरची घालणार आहे. 3 हिरव्या मिरच्या मी उभ्या कट करून घातलेल्या आहेत आणि अद्रक घालायचं आहे त्याच्यामध्ये. उभा कट केलेला आहे अद्रक मी इथे पातळ असा. आणि काजू घालायचे आहेत त्याच्यामध्ये. काजू ऑप्शनल आहेत मंडळी. आणि 2 टोमॅटो मी कट करून घेतलेले आहेत, ते पण घालायचे आहेत त्याच्यामध्ये. 10 ते 12 पाकळ्या लसणाच्या घातलेल्या आहेत आणि काळी मिरी मी घातलेली आहे. 3 ते 4 मी काळी मिरी घातलेली आहे आणि लवंग घालायचे आहे 2 ते 3 आणि एक दालचिनीचा तुकडा घातलेला आहे. छान असं भाजून घ्यायचा आहे आपल्याला मसाला हा आणि पूर्णपणे थंड करून आपल्याला मिक्सरला मसाला वाटून घ्यायचा आहे. काजू घातल्याने छान अशी मस्त ग्रेव्ही होते याची. एकदम क्रीमी टेक्स्चर येतो, त्यामुळे मी इथे काजू घातलेले आहेत. एकदम थिकनेस येते ग्रेव्हीला. आता थंड झालेला आहे मसाला. वाटून घ्यायचा आहे आपल्याला. हे बघा छान असं एकदम स्मूथ होता मसाला पिसून. आता आपण कुकर ठेवलेला आहे. कुकरमध्ये आपल्याला सुरण फ्राय केलेलं होतं तेच तेल घातलेलं आहे मी इथे आणि वरतून मी 2 पळी तेल आणखीन घातलेलं आहे. तेल छान असं गरम होऊ द्यायचं आहे आपल्याला. तेल छान गरम झालं की त्यानंतर आपण याच्यामध्ये जिरे घालायचे 1 टीस्पून. त्यानंतर आपण याच्यामध्ये तमालपत्र घालणार आहे आणि वाटून ठेवलेला होता तो मसाला घालायचा आहे आपल्याला. आपण याच्यामध्ये काजू घातल्यामुळे मसाला पटकन करपतो, त्यामुळे सतत असं आपल्याला मिक्स करत राहायचं आहे. मसाला छान असा भाजून घ्यायचा आहे आपल्याला तेलामध्ये. नंतर आपण थोडंसं पाणी घालून हा मसाला मिक्स करून टाकायचा आहे. पूर्ण असा छान असं मिक्स आउट करून घ्यायचं आहे. छान असं मिक्स करायचं आहे सतत आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आपल्याला. हळद घातलेली आहे. हळद घालायची, छान असं मिक्स करायचं आहे. मस्त अशी झणझणीत बनवायची आहे सुरणची भाजी. खूप भारी लागते तिखट राहिली तर. आता 2 चमचे इथे मी लाल मसाला घातलेला आहे. छान असं मिक्स आउट करायचं आहे आपल्याला हे. आणि ह्याच्यामध्ये मी फ्रेश वाटाणे घातलेले आहेत. तुम्ही फ्रोझन सुद्धा घेऊ शकता. वाटाणे घालायचे आहेत आणि सुरण फ्राय करून ठेवलेलं तर ते घालायचं आहे. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि ह्याच्यामध्ये मी गरम पाणी 1 ग्लास घातलेला आहे. छान असं मिक्स करून बारीक कोथिंबीर कापून ठेवलेली होती ती घालायची आहे ह्याच्यामध्ये. नॉनव्हेजला पण फेल करेल इतके टेस्टी होते ना मंडळी. नॉनव्हेज पण फेल आहे तुमचं
पोट भरेल पण तुमचं मन नाही भरणार. रेडी आहे आपली सुरणची भाजी. बघा किती टेस्टी दिसते आहे. दिसतच नाहीत पण खायला पण खूप भारी लागत होती मंडळी. नक्कीच तुम्हीही एकदा ट्राय करा. आवडली तर मला कमेंट करा. कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी. चला